नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात द्या। दातृत्वशील कोल्हापूरकरांना काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचं आवाहन। कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात मदत संकलन सुरू। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी घेतला पोलीस दलाच्या सज्जतेचा आढावा। भाविकांनी नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावं, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचं आवाहन। कोल्हापूर जिल्ह्यातील सकल धनगर समाजाचा दीपक बोराडेंच्या उपोषणाला पाठिंबा। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याची मागणी करणारं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना केलं सादर। तावडे हॉटेल परिसरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात टाळाटाळ होत असल्याबद्दल महापालिका आयुक्तांविरोधात फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल करू। कोल्हापूर शहर जिल्हा नागरिक कृती समितीचा इशारा। आणि नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महाविद्या श्री तारामाता रूपात श्री तुळजाभवानीची कमळ पुष्पातील, तर दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची 3 पाकळ्यांच्या कमळ पुष्पातील खडी अलंकारिक सरदारी पूजा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता बातम्या विस्तारानं। शारदीय नवरात्रोत्सवाचा आजचा तिसरा दिवस। आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची महाविद्या श्री तारामाता रूपात, श्री तुळजाभवानी देवीची कमळ पुष्पातील, दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची 3 पाकळ्यांच्या कमळ पुष्पातील खडी अलंकारिक सरदारी रूपात, तर कोडोलीच्या श्री अंबाबाई देवीची झोपाळ्यावर बसलेल्या रूपात पूजा बांधण्यात आली होती। श्रीमाता शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी श्री करवीर निवासिनी अंबाबाईची महाविद्या तारा या स्वरूपामध्ये पूजा बांधलेली आहे। दशमहाविद्यापैकी दुसरी महाविद्या असलेली आणि काली कुलप्रमुख अशी ही देवता आहे। या देवतेचं जे वर्णन सांगितलेलं आहे त्यामध्ये तिच्या 4 हातामध्ये खड्ग म्हणजे तलवार, त्याच्यानंतर नीलकमल, खप्पर आणि कात्री अशा 4 वस्तू आहेत। ती एका शवावर उभी आहे। तिनं गळ्यामध्ये नरमुंड माळा धारण केलेली आहे आणि तिच्या चेहऱ्यावर विकट हास्य आहे। तिचा जटालाप हा पिंगट केसांचा आहे आणि ही सर्व दुःख दारिद्र्याचं हरण करणारी देवता आहे। या देवतेची मेरू पर्वताच्या पश्चिमेस असलेल्या चोलना नदीच्या तीरी उत्पत्ती सांगितलेली आहे। महर्षी वसिष्ठांनी या देवतेची विशेष उपासना सिद्ध केली आणि सर्व सिद्धिप्रदा अशी ही देवी आहे। सर्व सिद्धीच्या उपासनेमुळे सर्व सिद्धींची प्राप्ती होते, तसंच सर्व दुःखाचा दारिद्र्याचा नाश होतो, संस्कृती नाश होतो, असं या देवतेच्या उपासनेचं महत्त्व सांगितलेलं आहे। छत्रपती देवस्थान ट्रस्ट अंबादेवकर आज देवी जगदंबा तुळजाभवानीची कमळ पुष्पातील पूजा बांधलेली आहे। आज तिसरी माळ, तिसऱ्या माळेचे औचित्य साधून आज कमळ पुष्पातील ही पूजा पद्मदलताक्षी ह्या रूपामध्ये बांधलेली आहे। ही पूजा आज श्री बाळकृष्ण दादरणे गुरुजी, अमर झुगर गुरुजी, सांगरंग दादरणे, विजय बनकर व राज झुगर यांनी बांधलेले आहे। मराठवाड्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्यानं तिथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दातृत्वशील कोल्हापूरकरांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदतीचा हात पुढे करावा असं आवाहन केलंय। कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात मदत संकलनाचं काम सुरू करण्यात आलंय। मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यानं अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली आहे। इथली अनेक लोक बेघर झाली आहेत। अनेक गावं पाण्याखाली गेल्यानं शेती, घरं, स्वप्न आणि भविष्य सगळंच वाहून गेल्याचं विदारक चित्र आहे। त्यामुळे मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी कोल्हापूरकरांनी पुढे यावं असं आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले।
कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात अन्नधान्यासह इतर जीवनावश्यक तसंच दैनंदिन वापरासाठीच्या वस्तू जमा करण्यात येत आहेत. मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून गहू, तांदूळ, डाळी, पोहे, कडधान्य, तेल, साखर, चहा पावडर, मीठ, मसाले पाठवण्यात येणार आहेत. त्याबरोबरच प्रथमोपचार साहित्य, विविध प्रकारची औषधं, पाण्याच्या बाटल्या, कपडे, बेडशीट, ब्लँकेट, चटई, रेनकोट, टॉवेल, शालेय साहित्य, बिस्किटं, साबण, टूथब्रश, टूथपेस्ट यासारख्या वस्तू संकलित करण्यात येत आहेत. कोल्हापूरकरांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलावा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय. कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आज 24 सप्टेंबरपासून 28 सप्टेंबरपर्यंत मदत जमा करण्यात येणार असून 29 सप्टेंबरला संकलित झालेलं मदत साहित्य ट्रकद्वारे मराठवाड्याकडे पाठवण्यात येणार आहे. आमदार सतेज पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूरकरांनी मदतीचा ओघ सुरू केला असल्याचं काँग्रेसचे जिल्हा सचिव संजय पवार वाईकर यांनी सांगितलं. मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने अनेक गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कोल्हापूरकरांना एक आवाहन केलेलं आहे. मदतीचं जीवनावश्यक वस्तू गोळा करून त्या मराठवाड्याकडे पाठवण्यात येणार आहेत. त्यानिमित्त आज दिनांक 24 पासून दिनांक 28 पर्यंत ही मदत स्वीकारली जाणार आहे कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये आणि त्यानंतर 29 तारखेला ही संपूर्ण मदत कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमधून मराठवाड्याकडे पाठवण्यात येईल. कोल्हापूरकरांनी 2019 आणि 2021 मध्ये महापुरानं झालेली वाताहत अनुभवली आहे. त्यावेळी कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी देशभरातून मदतीचे हात पुढे आले होते. आता कोल्हापूरकरांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना यथाशक्ती मदत करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात पोलीस दलाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलंय. भाविकांनी नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केलंय. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांची आज कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीत अंबाबाई मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था, गर्दी नियंत्रण, वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला. यावेळी गणेशोत्सवातील बंदोबस्तादरम्यान उत्कृष्ट कामगिरी बजावणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा गौरव करण्यात आला. घरफोडीतील 36 तोळ्यांचे दागिने जप्त करण्याची कामगिरी नोंदवल्याबद्दल स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या पथकाचा विशेष सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट तपास कामाबद्दल हातकणंगले, राधानगरी, लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे आणि ATS पथकाचाही गौरव करण्यात आला. कोल्हापूर परिक्षेत्रानं महाराष्ट्र स्टेट ड्युटी मीटमध्ये उल्लेखनीय यश मिळवले. कोल्हापूर विभागाला 6 सुवर्ण पदकांसह एकूण 12 पदकं आणि उपविजेतेपद मिळाले. यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि स्टेला या श्वान पथकाच्या सदस्याचाही गौरव करण्यात आला. पोलीस दलानं यंदा AI आणि स्मार्ट सिस्टीमचा वापर करून गर्दी नियंत्रणासाठी विशेष उपाय योजलेत. CCTV, व्हिडिओग्राफी आणि मोबाईल ॲपद्वारे पार्किंगचं व्यवस्थापन केलं जात आहे. शहरात एकत्रित कंट्रोल रूम उभारण्यात आलं असून तिथून शहरातील सर्व हालचालींवर सतत नजर ठेवली जाते, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाई मंदिरामध्ये SP कोल्हापूर आणि त्यांचे सर्व सहकारी, जिल्हाधिकारी, मनपा आणि इतर सर्व स्थानिक शासकीय खाते यांच्या संयोजनातून महालक्ष्मी अंबाबाई मातेच्या उत्सवासाठी पूर्ण तयारी आणि बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या भाविकांना सुरक्षित वातावरण मिळेल यासाठी अहोरात्र बंदोबस्ताचे शिफ्टमध्ये नियोजन झालेलं आहे. भाविकांना येण्यासाठी आणि त्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी वाहनांचे पार्किंग तळ निर्माण करण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी गर्दी जास्ती झाली तर त्याचे नियोजन कसे करायचे, वाहनांना कुठे त्यांची वाहतूक डायव्हर्शन करावायचे, त्याच्यानंतर भाविकांची संख्या दररोज किती भाविक भेट देत आहेत यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि AIचा वापर करून यंत्रणा विकसित करण्यात आलेली आहे.
भाविकांच्या मदतीसाठी स्थानिक सर्व प्रशासकीय यंत्रणा एकत्र येऊन एक कंबाईंड कंट्रोल रूम कमांड सेंटर बनवण्यात आलेलं आहे. तिथे CCTVचे आणि व्हिडिओग्राफीचे फीड्स देण्यात आलेले आहेत, जेणेकरून कुठे गर्दी होत असेल, कुठे वाहतुकीचं कंजेशन होत असेल तर आपल्याला शहरातली वाहतूक डायव्हर्ट करता येईल आणि पार्किंगचे लॉट जिथे भरत जातील तर ते दुसरे पार्किंगचे लॉट उघडण्यास मदत होईल. त्यासाठी एक स्थानिक प्रशासनाने ॲपचे डेव्हलप केलेलं आहे. त्या ॲपचा वापर करूनसुद्धा नागरिकांना पार्किंगचा लॉट शोधण्यास आणि पुढच्या पार्किंग लॉटमध्ये आपली गाडी पार्क करण्यास मदत होईल. जिल्ह्यात 1600पेक्षा अधिक दुर्गामाता मंडळं कार्यरत असून दुर्गा दौड, दांडिया, पथसंचलन यासारखे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहेत. या कार्यक्रमांवर SRPF, होमगार्ड, RTO आणि अन्य विभागांच्या मदतीनं पोलीस विभाग लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलं. सुरक्षा, शिस्त आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम असलेल्या कोल्हापूरच्या नवरात्रोत्सवासाठी पोलीस दल सज्ज आहे. नागरिकांनी सहकार्य करून हा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव शांततेत पार पाडावा असं आवाहन त्यांनी केलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 1,500 ते 2,000च्या दरम्यान एकूण 1600 दुर्गा मंडळ स्थापना झालेली आहे. तिथे विविध कार्यक्रम आहेत. दुर्गा दौड आहे, गरबा आणि दांडिया याचे कार्यक्रम आहेत, पथसंचलन आहेत. त्यासाठी पूर्णतः बारकाईने आणि दक्षतेने सर्व पोलीस दल लक्ष ठेवून आहे. SRPF आणि होमगार्डची मदत या बंदोबस्तासाठी मिळालेली आहे. त्याशिवाय आम्ही RTO, अन्न औषध प्रशासन, दारूबंदी उत्पादन शुल्क खाते यांचीसुद्धा मदत घेतलेली आहे. याशिवाय आमच्या कोल्हापूर परिक्षेत्र संघास महाराष्ट्र स्टेट पोलीस ड्युटी मीटमध्ये एकूण 7 सुवर्ण आणि 12 पदकं मिळालेली आहेत. रनर्सअप ट्रॉफी मिळालेली आहे. यामध्ये चांगले कामगिरी करणारे अधिकारी अंमलदारांचा आज आम्ही प्रशंसापत्र देऊन गौरव केलेला आहे. जो सुरू झालेला आहे देवी उत्सव हा चांगल्या प्रकारे पार पाडेल यासाठी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते. धनगर समाजातील ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोराडे यांनी जालन्यात आमरण उपोषण केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर समाजानं या उपोषणाला पाठिंबा देत धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी करणारं निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना सादर केलंय. धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी दीपक बोराडे यांनी 17 सप्टेंबरपासून जालन्यात आमरण उपोषण सुरू केले. आज उपोषणाचा 8वा दिवस असूनही सरकारनं अद्याप दखल घेतलेली नाही. त्यामुळे राज्यातील धनगर समाजात संतापाची लाट उसळली आहे. दीपक बोराडे यांच्या उपोषणाला कोल्हापूर जिल्ह्यातील सकल धनगर समाजाच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाठिंबा दर्शवण्यात आलाय. 2014 साली बारामतीत धनगर समाजाचं आंदोलन सुरू असताना लाखोच्या जनसमुदायासमोर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्तापर्यंत धनगर समाजाचा राजकारण्यांनी केवळ मतापुरताच वापर केलाय. त्यामुळं भाजपची सत्ता आल्यानंतर कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय घेऊ असा शब्द दिला होता. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांना देखील आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा विसर पडल्यानं धनगर समाजातून नाराजी व्यक्त होते. उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची तब्येत खालवत असल्यानं सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी कोल्हापुरातील धनगर समाजानं केली आहे. निवेदन सादर करताना धनगर समाजाचे नेते बबन रानगे, संजय वाघमोडे, संजय पटकारे, शहाजी सीद, मेघना गावडे आदी उपस्थित होते. गांधीनगर, वळिवडे आणि रुकडी या ठिकाणी व्यापारी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचे थांबे सुरू करावेत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. पक्षाच्या शिष्टमंडळानं राजर्षी शाहू टर्मिनलचे स्थानक प्रबंधक राजन मेहता यांना निवेदन सादर केलंय. गांधीनगर वळिवडे हा पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठा व्यापारी वसाहतीचा परिसर आहे. मात्र कोरोना काळापासून गांधीनगर, वळिवडे, रुकडी या ठिकाणचे एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचे थांबे बंद करण्यात आलेत. यामुळे व्यापारी वर्ग, कामगार तसंच सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. या ठिकाणचे सर्व एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत सुरू केले तर गांधीनगरमधील व्यापारी उलाढालीला चालना मिळेल, तसंच प्रवाशांची सोय होणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी सांगितलं. रेल्वे गाडी थांबवण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलं. कोरोनाच्या पासून
गांधीनगरमध्ये कोणत्याही प्रकारच्या म्हणजे कोल्हापूरमधून जाणाऱ्या आणि पुन्हा मुंबईकडून येणाऱ्या गांधीनगरमध्ये थांबा घेत नाहीत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात व्यापारपेठेवर परिणाम झालेला आहे. मग शिवसेना असेल, अनेक राजकीय पक्ष, परत व्यापाऱ्यांनीसुद्धा निवेदन दिलं. आणि आता कोयना एक्सप्रेस एकच गाडी आता थांबते. मग कोयना एक्सप्रेस थांबते. मग अधिकाऱ्यांना यापूर्वी आम्ही निवेदन दिलं, त्याबाबत अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले म्हणून आम्ही आज अधिकाऱ्यांचा सत्कार केला. आणि उर्वरित गाड्या म्हणजे सांगली, मिरज, हातकलंगडीवरून येणारे कामगार वर्ग असेल किंवा तिकडून येणारे खरेदीसाठी, कर्नाटकातून येणारे खरेदीसाठी लोकांना सुलभ व्हावं म्हणून सर्व गाड्या इथं थांबवण्यात याव्यात, याबाबत आम्ही निवेदन दिलं. राजर्षी शाहू टर्मिनसचे प्रबंधक राजन के मेहता यांना निवेदन देण्यात आले. रेल्वे प्रशासनानं कोयना एक्सप्रेससाठी गांधीनगर वळिवडे हा थांबा सुरू केल्याबद्दल ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानक प्रबंधक मेहता यांचा सत्कार केला. यावेळी उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर, युवा सेना तालुका प्रमुख योगेश लोहार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप कुकरेजा, शरद माळी, दीपक धिंग, विनोद रोहिडा, रामराव पाटील, अजित चव्हाण, बंडा पाटील आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टी जवळच्या नाल्यातून कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदीत सोडलं जातंय. कोल्हापूर शहर जिल्हा नागरी कृती समितीनं कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाचं या समस्येकडे लक्ष वेधलं. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचं कृती समितीनं म्हटलंय. आता त्यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाची तक्रार करू असा इशारा दिलाय. कोल्हापुरातील तावडे हॉटेल नजीक असणाऱ्या वीटभट्टी जवळच्या नाल्यातून उचगाव, टेमलाईवाडी, विक्रमनगर, मार्केटयार्ड परिसरातील सांडपाणी तसंच काही कारखान्यांचं रसायन मिश्रित सांडपाणी थेट नदीत मिसळते. याच नाल्यात मटण, चिकन वेस्ट टाकण्यात येत असल्यानं स्थानिकांच्या आरोग्यासह जमीन नापीक होण्याची समस्या वाढली आहे असा आरोप स्थानिकांमधून होतोय. त्यामुळे आणि इथं वास पण खूप घाण येतोय. म्हणजे आमच्या विहीर आहे तिथं, त्या विहिरीच्या ठिकाणी म्हणजे पाणी खराब जात आहे. सगळं म्हणजे शेत आमचं खराब झाले, बाद झाले. कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं या समस्येबाबत सातत्यानं आवाज उठवत अमृत 1 या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत दुधाळी झोनमधील 74 कोटी निधीतील मलनिस्सारण योजनेतून या नाल्यातील सांडपाणी अडवून बापट कॅम्प फिल्टर हाऊसकडे वळवण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. 4 वर्षांपूर्वी नोबेल कन्स्ट्रक्शन आणि सह्याद्री कन्स्ट्रक्शन या कंपन्यांना या कामासाठी वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आली आहे, परंतु अद्याप काम सुरू झालेलं नाही. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची वर्क ऑर्डर निघाली आहे. स्थानिकांनी प्रकल्पाला जमीन देण्याचं लेखी आश्वासन दिलंय. मग नेमकं घोडं अडलंय कुठं का टक्केवारी वाढवून मिळण्यासाठी हा प्रकल्प रेंगाळत ठेवलाय असा सवाल कोल्हापूर जिल्हा आणि शहर नागरी कृती समितीच्या वतीनं करण्यात आलाय. कृती समितीनं महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्याकडून प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी टाळाटाळ केली जाते असा आरोप केला. कृती समितीनं आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना ईमेल पाठवत येत्या 15 दिवसांमध्ये या नाल्याचं काम सुरू करा, नाहीतर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करून अधिकारांचा गैरवापर केल्याबद्दल फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल करू असा इशारा दिलाय. राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली ते गगनबावडा तालुक्यातील बावेली दरम्यानच्या रस्त्याचं काम पंतप्रधान सडक योजनेतून करण्यात आलंय. या रस्त्यावरील विद्यामंदिर कोनोली तर्फे असंडोली शाळेजवळच्या वळणाच्या ठिकाणी संरक्षक भिंत नसल्यानं शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. सार्वजनिक बांधकाम विभागानं या ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांनी दिलाय. कोल्हापूर गगनबावडा मार्गाचं म्हासुर्ली ते बावेली दरम्यानचं रस्त्याचं काम पूर्ण करण्यात आलंय. विद्यामंदिर कोनोलीतर्फे असंडोली या शाळेच्या इमारतीच्या वरच्या बाजूनं हा रस्ता गेलाय. या शाळेजवळच्या वळणाच्या ठिकाणी रस्त्यापासून 20 फूट खाली शाळेची इमारत आहे. या वळणाजवळ संरक्षक भिंत बांधणं गरजेचं असताना सार्वजनिक बांधकाम विभागानं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं शाळेचं कामकाज भीतीच्या छायेखाली सुरू आहे. इथं अंगणवाडीपासून 7वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळा प्रसिद्ध आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागानं इथं तातडीनं संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पाटील यांनी केली आहे. विद्यामंदिर कोनोली शाळा ही कोल्हापूर गगनबावळा रोड लगेचच असल्यामुळे शाळा 20 फूट रोडच्या 20 फूट खाली आहे आणि रोडवर जास्त अवजड वाहनांची वाहतूक असल्यामुळे भविष्यात काही धोका होऊ नये यासाठी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मागणी करतोय की संरक्षक कठाड शाळेला संरक्षक कठाड्याची गरज आहे. कारण इथं शाळा 1ली ते 7वी असल्यामुळे जवळजवळ 100 ते 125 विद्यार्थी इथं शिकत आहेत. या मार्गावरून ऊसासह अन्य अवजड वाहतूक होत असते. वळणावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यातून शाळेच्या इमारतीला धोका पोहोचू शकतो हे सर्वसामान्य लोकांना समजतं, ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना का समजत नाही असा सवाल उपस्थित होऊ लागलाय. सार्वजनिक बांधकामनं संरक्षण कठडा बांधणं गरजेचं होतं, त्यांनी ते केलं नाही. त्याच्यामुळं इथं धोका जर काहीतरी झाला तर सार्वजनिक बांधकाम विभाग ह्याला सर्वस्वी जबाबदार असेल. सरपंच वृषाली टिंगे, कोनोलीतर्फे असंडोली शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सदस्य, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सदाशिव पाटील, रघुनाथ कानडे, पांडुरंग कुपले, पांडुरंग पाटील, आनंदा पाटील, रघुनाथ मोरे, दिनकर पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी संरक्षक भिंतीचं काम केलं नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. कुंभी सहकारी साखर कारखान्याची 64वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेत बोलताना कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी केंद्र सरकारनं सहकारी साखर कारखान्याची कर्ज माफ करावीत आणि साखरेला प्रति क्विंटल 4,500 रुपये भाव द्यावा अशी मागणी केली. त्यांनी गेल्या 10 वर्षात FRP देण्यासाठी कुंभी कारखान्यावर 250 कोटींचं कर्ज झालं असून याला केंद्र सरकारचं चुकीचं धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केलाय. कुंभी कासारी साखर कारखान्याची 64वी वार्षिक सभा कारखाना स्थळावर आयोजित करण्यात आली होती. कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना आमदार नरके यांनी गेली 5 वर्ष FRPमध्ये वाढ झाली, मात्र MSPमध्ये वाढ झाली नसल्याचं सांगितलं. कुंभीचा काटा हा पारदर्शक आणि धर्मकाटा आहे. शासनानं तोटे माफ करावेत तेव्हाच GST आणि कर देऊ अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. केंद्र सरकारनं सहकारी साखर कारखान्यांची कर्ज माफ करावीत आणि साखरेला प्रति क्विंटल 4,500 रुपये भाव द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी बाजीराव पाटील यांनी STP प्रकल्प पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित नसल्याची सूचना केली, तर अमर पाटील यांनी कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार का असा प्रश्न केला. बाळासाहेब खाडे यांनी कारखान्याचा अहवाल खोटा असल्याचा आरोप केला. मागील ताळेबंदावर आक्षेप होता, तो प्रोसिडिंगला का घेतला नाही? पुनर्मूल्यांकन 470 कोटींचं असताना 345 कोटीची नोंद केली आहे. मग 125 कोटी कुठं आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर खुलासा करताना आमदार नरके यांनी 44 कोटी मालतारण कर्ज आणि 224 कोटी मध्यम मुदतीचं कर्ज असून गेल्या 10 वर्षात FRP देताना 250 कोटींचं कर्ज झाल्याचं सांगितलं. याला केंद्र सरकारचं चुकीचं धोरण जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. एकनाथ पाटील यांनी इतर उद्योगांप्रमाणे साखर कारखान्यांची कर्ज माफ करावी अशी मागणी केली. BR पाटील यांनी मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करावं अशी मागणी केली. MT शेलार, भीमराव नाळे, बाजीराव देवाळकर, पुंडलिक पाटील, विष्णू राऊत, धनाजी पाटील, राजू सूर्यवंशी, विष्णू पाटील यांनी कृषी कर्ज माफ करण्याची आणि जैवतंत्रज्ञान कार्यशाळा घेण्याची मागणी केली. कोल्हापुरातील राजारामपुरी 12व्या गल्लीतील प्रस्तावित वाईन शॉपला स्थानिकांकडून विरोध होतोय. स्थानिकांनी आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर नरवणे यांना याबाबत निवेदन सादर केलंय. राजारामपुरी 12व्या गल्लीमध्ये वाईन शॉप सुरू करण्यासाठी परवाना मंजुरीचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडे दाखल असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांना मिळाली. ही जागा पूर्णतः निवासी क्षेत्रात असून या ठिकाणी शाळा आणि मंदिर असल्यानं स्थानिक नागरिकांनी या प्रस्तावावर आक्षेप घेतलाय. या ठिकाणी वाईन शॉप सुरू केल्यास सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेचा भंग होण्यासह महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त होतीये. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर नरवणे यांना वाईन शॉपसाठी परवानगी देऊ नये, दिली असल्यास ती तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी स्थानिक करणारं निवेदन सादर करण्यात आलंय.
यावेळी दुर्गेश लिंगरस, काका जाधव, अंकुश निपाणेकर, धैर्यशील साळुंखे, संग्रामसिंह निंबाळकर, कमलाकर जगदाळे, अभिजित शिंदे, नीता घोडके, गीता घोलपे, सुमन शिंदे, रंजना पाटील यांच्यासह राजारामपुरी परिसरातील महिला उपस्थित होत्या. एखाद्या राष्ट्राची प्रगती होण्यासाठी अनेक घटकांचा सहभाग असणं गरजेचं असतं. त्यामध्ये भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांचं योगदान महत्त्वपूर्ण ठरतं, असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर V.N. शिंदे यांनी केलंय. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंटरच्या वतीनं आयोजित गुणवंत शिक्षकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या गुणवंत शिक्षकांना रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या वतीनं टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरवण्यात येतं. यंदाचा समारंभ रोटरीच्या मोतीबाई दोशी मेमोरियल हॉलमध्ये पार पडला. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर V.N. शिंदे हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे अध्यक्ष अभिजित भोसले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कसबा बावडाचे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉक्टर सुनील रायकर, कावळटेक विद्यामंदिर या शाळेचे शिक्षक जीवन मिठारी, सेवानिवृत्त शिक्षिका सुधाताई कुलकर्णी, कला शिक्षक मिलिंद यादव, राधानगरी तालुक्यातील विद्यामंदिर कासारवाडाचे शिक्षक सुनील कुदळे आणि प्राध्यापिका कॅप्टन डॉक्टर जयंती गायकवाड यांना यावर्षीच्या टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना कुलसचिव डॉक्टर V.N. शिंदे यांनी शिक्षकांमुळे मी घडलो असं सांगताना पूर्वीची शिक्षण पद्धती आणि आत्ताची शिक्षण पद्धती यामध्ये आता खूप बदल झाल्याचं सांगितलं. सध्याच्या शिक्षण पद्धतीबद्दल अनेक तक्रारी आहेत, त्यामुळं अनुभवातून विद्यार्थ्यांना शिक्षण द्या असं मत त्यांनी व्यक्त केलं. विद्यार्थ्यांना पुस्तकातील धड्याबरोबरच अनुभवाचे धडे द्या. गुण मिळवणारा विद्यार्थी स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यात यशस्वी होईलच असं नाही, त्यासाठी आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना कसं सामोरं जायचं याचं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणं आवश्यक असल्याचं डॉक्टर शिंदे यांनी नमूद केलं. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे अध्यक्ष अभिजित भोसले यांनी आपल्या क्लबनं जुनी शालेय पुस्तकं जमा करण्याचा उपक्रम हाती घेतला असून ज्यांच्याकडे जुनी पुस्तकं असतील त्यांनी ती क्लबकडे द्यावीत असं आवाहन केलं. या उपक्रमाचे समन्वयक प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी मनोगत व्यक्त करताना रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या वतीनं दरवर्षी गुणवंत शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना गौरवण्यात येत असल्याचं सांगितलं. यावर्षी टीचर एक्सलन्स अवॉर्डसाठी कोणतेही अर्ज न मागवता शिक्षकांच्या कामांचं तटस्थपणे मूल्यमापन करून निवड करण्यात आल्याचं प्राचार्य डॉक्टर नरके यांनी सांगितलं. या समारंभाला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे सचिव निलेश पाटील, खजाननीस संग्राम शेवरे, माजी अध्यक्ष संदीप साळोखे, समीर जोशी, अमरदीप पाटील, डॉक्टर अभिजित माने आदी मान्यवर उपस्थित होते. आज शारदीय नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस. आज इचलकरंजीतील श्री अंबाबाईची श्री विठ्ठल रूपात तर रेणुका देवीची श्री सरस्वती रूपात पूजा बांधण्यात आली होती. आज नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रेणुका मंदिर इचलकरंजी येथे साक्षात रेणुका देवी सरस्वतीच्या रूपामध्ये अवतरलेली आहे. या ब्रह्मदेवानी या पृथ्वीवर मनुष्याची आणि जीवजंतूची निर्मिती केली, पण काही काळाने ब्रह्मदेवानी पाहिले की पृथ्वीवर मनुष्य, पक्षी, प्राणी सर्व आहेत, पण त्याच्यातून कोणताही आवाज नाही, कोणताही वाणी नाही. अशा प्रकारे पाहिल्यामुळं ते निराश झाले. त्यानंतर त्यांनी प्रभू विष्णूंच्या आज्ञेने आपल्या कमंडलूतील पाणी या पृथ्वीवर शिंपडले. या पृथ्वी कंप पावली आणि त्यातून एक ऊर्जा निर्माण झाली आणि त्या ऊर्जेतून एक स्त्री शक्ती निर्माण झाली. ती स्त्री शक्ती ही चतुर्भुज होती, 4 हाताची. तिच्या एका हातामध्ये वेद, दुसऱ्या हातामध्ये माळ, तिसऱ्या हातामध्ये विणा, असं चतुर्भुज स्त्री उत्पन्न झाली. आणि ती उत्पन्न होताच गाऊ लागली, वेणा वाजवू लागली, वादन करू लागली. आणि याच्यामुळेच तिला कलेची, बुद्धीची, विद्येची देवता म्हटले जाते. आणि यानंतर सर्व पृथ्वीवरील प्राणी, पक्षी आणि मनुष्याला वाणी प्राप्त झाली. अशामुळे ही सरस्वती देवी या पृथ्वी तलावर अवतरली. आज नवरात्रातला तिसरा दिवस आहे. श्री अंबाबाईची विठ्ठल रूपात महापूजा टाळ मृदंगाच्या जयघोषात सारे वारकरी आक्रमक करत आहेत. अखंड सनातन धर्मात कोणताही सांगता न देता आषाढी, कार्तिकी, माघी यात्रेला
वारकरी त्यांच्या भक्तीचा मेळाच जणू पंढरपुरी येतो. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आई अंबा मातेची सालांकृत कमलपुष्प भरजरी वस्त्रामध्ये सर्वांची माऊली असलेली विठ्ठलरूपी महापूजा बांधण्यात आली आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकानं दुचाकीवरून प्रबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या रेंदाळच्या महावीर राजगोंडा पाटील याला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून गुटख्याच्या साठ्यासह 1,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. हुपरीमध्ये ही कारवाई करण्यात आली. हुपरीतील जवाहर रोडवरील एका व्यक्तीकडून गुटखा वाहतूक केली जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं सापळा रचून रेंदाळमधल्या महावीर राजगोंडा पाटील याला ताब्यात घेतलंय. त्याच्या ताब्यातून सुमारे 49,200 रुपये किमतीचा गुटखा, दुचाकी आणि मोबाईल असा 1,19,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, सत्यजित तानुगडे, अमित सरजे, युवराज पाटील, निवृत्ती माळी यांच्या पथकानं ही कारवाई केली. कोल्हापुरात बेकायदेशीर आणि विनापरवाना विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आंबेवाडी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई करत तब्बल 11,83,000चा मुद्देमाल जप्त केलाय. 23 सप्टेंबर रोजी एका वाहनातून आंबेवाडी मार्गे विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती LCBच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी संबंधित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारची दारू आढळून आली. पोलिसांनी वाकरेतील विशाल कांबळे आणि ननंद्रे गावातील युवराज पाटील या दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून विविध ब्रँडची सुमारे 3,83,000 रुपयांची दारू आणि गुन्ह्यात वापरलेली 8 लाख रुपये किमतीचं वाहन असा एकूण 11,83,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही दारू लक्ष्मीपुरीतील रोहित वाईन्स इथून खरेदी केली असून ती बांबवड्यातील हॉटेल्समध्ये विक्रीसाठी नेली जात होती अशी माहिती समोर आली आहे. LCBचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, अंमलदार अनिकेत मोरे, योगेश गोसावी, सचिन जाधव, वैभव पाटील, समीर कांबळे, विशाल चौगले, प्रदीप पाटील, विनायक चौगले, अमित मर्दाने, वसंत पिंगळे, गजानन गुरव, राजू कोरे, विजय इंगळे यांनी ही कारवाई केली आहे. पेठ वडगावमध्ये मंगळवारी रात्री शुभम शिंदेसह अन्य दोघांनी अमोल काळे या तरुणावर चाकू हल्ला केलाय. या प्रकरणी पेठ वडगाव पोलिसांनी शुभम काळेला अटक केली आहे. इचलकरंजीतील मारवाडी युवा मंच मिडटाऊन महिला शाखेच्या वतीनं येत्या 26 आणि 27 सप्टेंबरला अग्रसेन भवनमध्ये महिला महोत्सव आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. मिडटाऊनच्या अध्यक्षा अनिता जैन यांनी आज पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. इचलकरंजीतील मारवाडी युवा मंच मिडटाऊनच्या वतीनं दरवर्षी महिला महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी 26 आणि 27 सप्टेंबरला महोत्सव संपन्न होणार आहे. यामध्ये विविध प्रकारचे एकूण 68 स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. सकाळी 9 ते रात्री 9 महोत्सव खुला असणार आहे. मौसमी आवाडे आणि बाळकृष्ण तोतला यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी 10 वाजता महोत्सवाचं उद्घाटन होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं. या महोत्सवात दागिने, डिझायनर कपडे, होम डेकोर, हँडीक्राफ्ट्स, गृहोपयोगी वस्तू, कॉस्मेटिक्स, पारंपरिक पोशाख तसंच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असणार आहेत. पत्रकार बैठकीला मिडटाऊनच्या अध्यक्षा अनिता जैन, सेक्रेटरी श्वेता जैन, खजिनदार सरिता तिवारी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होत्या. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात द्या. दातृत्वशील कोल्हापूरकरांना काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचं आवाहन. कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात मदत संकलन सुरू. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी घेतला पोलीस दलाच्या सज्जतेचा आढावा. भाविकांनी नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावं, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचं आवाहन.
कोल्हापूर जिल्ह्यातील सकल धनगर समाजाचा दीपक बोराडेंच्या उपोषणाला पाठिंबा, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याची मागणी करणारं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना केलं सादर. तावडे हॉटेल परिसरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात टाळाटाळ होत असल्याबद्दल महापालिका आयुक्तांविरोधात फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल करू, कोल्हापूर शहर जिल्हा नागरिक कृती समितीचा इशारा. आणि नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महाविद्या श्री तारामाता रूपात श्री तुळजाभवानीची कमळ पुष्पातील, तर दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची 3 पाकळ्यांच्या कमळ पुष्पातील खडी अलंकारिक सरदारी पूजा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.